पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकमधून फिल्मी स्टाईलनं मालाची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन शंकर कारे वय 32 आणि सोहेल रहीम खान वय 40 दोन्ही राहणार डोंगरी मुंबई या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून 32,400 रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली इको कार हस्तगत केली आहे। ट्रक चालक शुभम नवनाथ दर्डे राहणार पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर हे 8 डिसेंबर रोजी रात्री 1च्या सुमारास ॲल्युमिनियम ॲलॉय इंगोट्सचा माल घेऊन पुण्याकडे जात होते। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडप बोगदा ते कुंभिवली पुलादरम्यान चोरट्यांनी धावत्या ट्रकवर चढून त्यातील माल चोरला। चालकानं या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। पथकाने महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक धक्कादायक दृश्य समोर आले। चोरटे धावत्या ट्रकच्या मागे इको कार लावून ट्रकमधील माल रस्त्यावर टाकत होते आणि त्यानंतर तो माल कारमध्ये भरत होते। तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अर्जुन काळे आणि सोहेल खान यांना ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या चोरट्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली। चोरलेला माल त्यांनी माझगाव मुंबई येथील भंगार दुकानदार मोहम्मद मुझफ्फर कलीम मिस्त्री याला विकल्याचे सांगितले। पोलिसांनी सदर दुकानदाराकडून माल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक जगताप, मोहन भालेराव, हवालदार संतोष जाधव, शरद फरांदे, शेखर मोरे, पोलीस शिपाई अर्जुन मोरे, रुपेश खोत, निलेश कुमरे आणि शिवाजी बोरके यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। या गुन्ह्यातील अन्य 2 आरोपी संतोष रतन काळे आणि उम्मी हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। जनोदयकरिता मनोज कलमकर, खालापूर।